नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। उपारा येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। 308 जनावरांचा सहभाग। 1,85,000 रुपयांचे बक्षीस वितरण। पशुसंवर्धन विभागाच्या पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम योजना अंतर्गत उपारा येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनाला शेतकरी, पशुपालक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ग्रामीण भागातील पशुपालकांना आधुनिक व शास्त्रोक्त पशुपालनाचे ज्ञान मिळावे, पशुसंवर्धनाकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या हस्ते झाले। अध्यक्ष म्हणून भंडारा जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सदस्य रसिकाताई रंगारी, विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, प्रतीक उईके, लताताई नरुरले, तर प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूर पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर यांची उपस्थिती लाभली। यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, जितेंद्र पारधी, उपारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी राऊत, डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार, उपाराचे उपसरपंच उमेश राऊत, शिवसेना तालुका प्रमुख विनोद ढोरे, गटविकास अधिकारी MB बडोले आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त विलास गाडगे यांनी केले, तर आभार तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉक्टर अश्विनी चौधरी यांनी मानले। सहाय्यक पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर इलमकर, डॉक्टर आडकिने गोस्वामी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले। या तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात विविध गटांमध्ये एकूण 308 जनावरांची नोंदणी करण्यात आली। यामध्ये संकरित, कालवडी, गायी, देशी गायी, म्हशी, बैलजोडी, शेळी, मेंढी व कुक्कुट यांचा समावेश होता। जिल्ह्यातील तज्ञ समितीने प्रत्येक गटातून उत्कृष्ट जनावरांची निवड केली। गुणवत्तापूर्ण पशुपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्र व धनादेश स्वरूपात एकूण 1,85,000 रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। तसेच सर्व सहभागी पशुपालकांना प्रोत्साहनपर बक्षिसांचेही वाटप करण्यात आले। या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांमध्ये आधुनिक शास्त्रोक्त पशुपालनाबाबत जागरूकता निर्माण होऊन उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।